नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण एक नवीन अपडेट MPSCचं बघतो आहोत जे 15 मे 2021 मध्ये आलेलं आहे आणि ते फार महत्त्वाचं अपडेट आहे। इतकं महत्त्वाचं की प्रत्येक उमेदवाराला त्याबद्दल माहिती असली पाहिजे, मग तो स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा भरती किंवा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा अर्थात ज्या काही डिपार्टमेंटल भरती होतात, डिपार्टमेंटल PSI सारखे वगैरे MPSC मार्फत, या सगळ्यांना माहीत असावं असं हे अपडेट आहे। नेमक्या आता या सूचना याच्या आधी सुद्धा होत्या MPSCच्या वेबसाईटवर, मात्र याच्यामध्ये काही बदल केले गेले आहे आणि ते बदल प्रत्येक विद्यार्थी मित्राला माहीत असले पाहिजेत। बघा 15 मे 2021चे हे बदल आहेत, हे आधी लक्षात घ्या मित्रांनो। या ठिकाणी या PDF मध्ये सगळ्यात आधी जी सूचना दिलेली आहे ती वाचणे फार महत्त्वाचं आहे। यात काय म्हटलेलं आहे बघा, आयोगामार्फत आयोजित ज्या काही भरत्या होतात त्याची अर्हता, अर्ज सादर करण्याची पद्धती, पात्रतेसंदर्भातील प्रमाणपत्रे, भरती प्रक्रियेतील आरक्षण, भरती प्रक्रियेचे टप्पे, निकाल प्रक्रिया, परीक्षेमधील गैरप्रकार ठरू शकणाऱ्या कृती इत्यादी बाबींची सर्वसाधारण माहिती व्हावी उमेदवाराला, या हेतूने या प्रस्तुत सूचना आपण उपलब्ध केलेल्या आहेत। मात्र काही जर विसंगत आढळलं यामधलं तर तुम्हाला त्यावेळी जी काही कार्यनियमावली असेल, त्यावेळेची जी भरतीची जाहिरात असेल किंवा तत्कालिक जे धोरण असेल ना ते अंतिम असणार आहे। म्हणजे यापेक्षा त्यावेळेस जेव्हा जे निकाल आयोग देईल किंवा जे निर्णय घेईल ते काही बाबतीत जर विसंगती आढळली तर ते तुम्हाला ग्राह्य धरावे लागतील, हे या ठिकाणी लक्षात असू द्यावं। पुढचे मुद्दे नेमकं काय आहे या ठिकाणी उमेदवारांना ज्या सूचना आहेत त्याच्यात काय काय असतं बघा। MPSC करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्राने किमान एवढी अनुक्रमणिका तरी व्यवस्थित बघलेली असली पाहिजे, म्हणजे तुमच्या मनात कधीही काही प्रश्न येईल ना तर ही PDF वाचायची। आता ही PDF तुम्हाला मी अवेलेबल करून देतो, आपलं जे MPSC स्पर्धा विश्व टेलिग्राम चॅनल आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, त्या टेलिग्राम चॅनलची लिंक देतो आणि डायरेक्टली या PDFची लिंक त्या ठिकाणी देतो। डायरेक्टली त्या लिंकवर क्लिक करा, तुम्हाला ती PDF त्या ठिकाणी भेटणार आहे। बघा सर्वसाधारण सूचना म्हणून पहिला कॉलम आहे इथे, ज्यामध्ये मग जाहिरात कशी निघेल, काय निघेल, अर्ज प्रक्रिया कशी राहील, प्रोफाईल, त्या संदर्भात बाबी, अर्जामधील दावे आणि आयोगाची पत्रव्यवहार संपर्क वगैरे त्या बाबी इथे आहे प्रकरण 1 मध्ये। प्रकरण 2 मध्ये पात्रता आणि अर्हता आहे, वयोमर्यादा, अनुभव, अपात्रता। मग यामध्ये काय काय आहे, सर्वसाधारण पात्रता, अर्हता, धारण केल्याचा दिनांक, वयोमर्यादा, लहान कुटुंबाची प्रमाणपत्र, संगणक हाताळणी आणि वापराबाबतचे ज्ञान, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, अपात्रता, परीक्षेच्या संधी। आता बघा काही मुद्दे फार महत्त्वाचे, आता परीक्षेच्या संधी ज्या म्हणतो ना आपण की किती वेळेस तुम्ही MPSC देऊ शकतात, हे महत्त्वाचे बदल आहेत, हे तुम्हाला आता समजून घेणं गरजेचे आहेत। पुढे उमेदवारासंदर्भातील बदल आणि बायोमेट्रिक पडताळणी, हे काही नव्याने ॲड केलेले मुद्दे आहेत या ठिकाणचे, काही जुने होते मात्र बरेचसे मुद्दे या ठिकाणी नवीन आहेत आणि ते वयोमर्यादा असेल समजा, हा मुद्दा एक तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। बरेच जण इथे अपात्रतेसंदर्भातले मुद्दे तुम्हाला माहीत असले पाहिजे, आपण महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहे या ठिकाणी। ओके, शेवटपर्यंत बघा, कोणताही टाईमपास होणार नाही, 1 मिनिटाचा नव्हे 1 सेकंदाचाही टाईमपास तुमचा होणार नाही। आरक्षण आणि तदनुषंगिक तरतुदी, या ठिकाणी खूप सारे लोक कन्फ्यूज असतात की आरक्षणाचे प्रकार, त्या संदर्भातल्या सर्वसाधारण तरतुदी, उभे आरक्षण, त्यानंतर सामाजिकदृष्ट्या जे काही मागास प्रवर्ग आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे त्यांच्यासाठीचे आरक्षण, पुढे मग त्याच्या अटी, समांतर आरक्षण ही कन्सेप्ट काय आहे बघा। हे मुद्दे बऱ्याच जणांना 5-5 वर्ष होतात, तो पंचवार्षिक ज्याला म्हणतो का आपण, ती पूर्ण होते तरी तुम्ही विचारून बघा, एखादा तुमचा सिनियर मित्र असेल ना जो पार पुण्यात जाऊन तयारी करतो, त्याला बऱ्याच जणांना कळत नाही मग समांतर आरक्षण म्हणजे काय, उभे आरक्षण म्हणजे काय, या संकल्पना आहेत आणि मग हे आम्ही वाचलेलं नसतं, आम्ही वाचण्यासाठी कमी पडतो। आणि पुढचा मुद्दा हा आहे, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भात काय नियम। पुढे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे कागदपत्रे आणि पुरावा, मग इथे वयाचा पुरावा काय ग्राह्य धरले जाईल हे तुम्हाला माहीत असावं। तुम्ही ज्या दिवशी सुरुवात करतायत ना MPSCला, तुम्हाला ज्या दिवशी तुमच्या मनात विचार येतोय की मला MPSC करायची, त्याच दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघितला पाहिजे। नंतर जे जुने झाले त्यांना तर गरज असते याची, कारण की आम्ही कोणी डिटेल वाचलेलं नसतं। तो महत्त्वाचा मुद्दा आहे, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हतेबाबत पुरावे, मागासवर्गीय उमेदवार, नॉन क्रिमिलियर, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, दिव्यांग व्यक्ती, माजी सैनिक, महिला आरक्षण, खेळाडू, विवाहित स्त्रियांच्या नावातील बदल, हे बघा आम्ही वाचत नाही, मग हे खाली कमेंट बॉक्स भरतो याने। विवाहित स्त्रियांच्या नावातील बदलासंदर्भात खूप जण प्रश्न विचारत असतात, माजी सैनिक खूप सारे प्रश्न विचारत असतात, दिव्यांग व्यक्ती प्रश्न विचारत असतात, नॉन क्रिमिलियरचे खूप सारे जणांचे प्रॉब्लेम्स असतात।
वयाच्या पुराव्यासंदर्भात हे वाचन करावं लागेल, अनुभवाचा पुरावा, वैद्य अनुज्ञप्तीचा ज्याला आपण लायसन्स म्हणतो त्याचा पुरावा जो AMVI लागतो. ओके. त्यानंतर अर्हता, अनुभव, मराठीचे ज्ञान असलेल्याचा पुरावा त्या ठिकाणी मग ते कोणत्या पदासाठी आहे ते बघता येत. ओळखपत्र, प्रमाणपत्राचे नमुने या ठिकाणी दिलेले आहेत. पुढे परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखती संदर्भातले मुद्दे आहेत. निकाल प्रक्रिया, मग त्यामध्ये उत्तर तालिका, उत्तराचे मूल्यांकन, गुणांची सीमारेषा, गुणांची पडताळणी करण्याबाबतची पद्धत, समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी. बघा हे सुद्धा बऱ्याच जणांना माहीत नसतं की सारखे गुण पडले मग कोणाला प्राधान्य देण्यात येईल, शिफारशी कशा पद्धतीने केल्या जातील, हे सगळे मुद्दे महत्त्वाचे. त्यानंतर प्रतीक्षा यादी. बघा आता आपण म्हणतो काही वेळेस बातम्या येतात अरे यांची प्रतीक्षा यादी लागली नाही, त्याच्या संदर्भातले नियम काय आहेत. गुणपत्रिका, उत्तरपत्रिकेची प्रत, पुढे सर्वसाधारण तरतुदी, सेवा प्रवेशोत्तर शर्ती. मग ते पुढे आपण बघतो की तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला नियुक्ती कुठे भेटणार त्या संदर्भात हा एक नवीन नियम आला आहे बघा. महसुली विभाग वाटप नियम, याच्यातले काही बदल तुम्हाला माहीत असले पाहिजे. कामाचे ठिकाण, पदग्रहण अवधी, परीक्षा कालावधीमधले वेतन कसे आहेत, सेवा प्रवेशोत्तर शर्ती कोणत्या आहेत हे माहीत असावं आम्हाला. आम्ही जर PSI STI ASO राज्यसेवा किंवा कोणती तरी परीक्षा देतोय, आम्हाला नंतर काय त्या ठिकाणी असणार आहे आमच्या संदर्भातले नियम ते माहीत असावे. पुढे मग ती पुस्तिका हाताळणी असेल. गैरप्रकार, आम्हाला केव्हा काही चुका झाल्या म्हणजे गैरप्रकार ठरवले जातील ते माहीत असणं गरजेचं आहे. मित्रांनो हे सगळे मुद्दे या ठिकाणी आहेत. मग याच्यातले आपण फक्त जे बदल झालेले आहेत ना मुख्यत्वे तेवढे मुद्दे बघणार आहोत. मी ते प्रत्येकाची स्वतंत्र व्हिडिओ लेक्चर बनवणार आहे. प्रकरण 1, 2, 3 अशी 9 प्रकरणांवर या ठिकाणी ओव्हरलुकिंग फक्त आढावा घेतोय. पहिलं जाहिरात तुमची mpc.gov.in वर येईल आणि विविध वृत्तपत्रांमध्ये येईल. ओके. आणि इथे काही बदल असतील. संकेतस्थळावरची जाहिरात तुमची वैध धरण्यात येईल. तुम्हाला अर्ज करावा लागेल. ओके. आणि त्याची सगळे अर्ज जो करायचा आहे तो mpc.online.gov.in वरून. पुढे अर्ज प्रक्रियेसंदर्भात काही बाबी. सुरुवातीला तुम्हाला अर्ज तर ऑनलाईनच करायचं आहे, फक्त तुम्ही काही पोस्टाने वगैरे पाठवू शकत नाही. नवीन नोंदणी करायची, आधी रजिस्ट्रेशन करायचं, नंतर प्रोफाईल क्रिएट करायचं, नंतर अर्ज सादर करायचा, नंतर परीक्षा फीस भरायची आणि शेवटी जिल्हा केंद्र निवडायचं आहे. जर तुम्ही जिल्हा केंद्र निवडलं नाही तर तुम्ही जो पत्ता दिला आहे त्याच्याजवळचा तुम्हाला आपोआप केंद्र भेटून जाईल. पुढे आता प्रोफाईल निर्मिती कशी आहे, मग तिथे आपला ईमेल ID योग्य दिला गेला पाहिजे, मोबाईल नंबर, जन्मदिनांक हे बदलत नाही. एकदा नोंदणी झाली त्याच्यात नंतर बदलच करता येत नाही, हा मुद्दा नीट लक्षात घ्या. काही बाबी अद्ययावत करता येईल आयोगाच्या परवानगीने. पुढे प्रोफाईल निर्मिती, मग इथे वैयक्तिक माहिती, इथे आधारविषयक माहिती आहे. आता याला एक अपवाद बघा या ठिकाणी, हा महत्त्वाचा आहे, हा माहीत असावा. एखादी व्यक्ती म्हणतो की बाबा मी आधारची माहिती देत नाही आहे, मग त्यांना आयोगाला तसं पत्र लिहावं लागेल. तुम्हाला आयोगाच्या अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी त्यांना भेटावं लागेल आणि इतर ओळखपत्र जे आहेत ती पडताळणी करावं लागेल प्रत्यक्षी जाऊन. ओके. महत्त्वाचे मुद्दे हे माहीत नसतात आपल्याला, माहीत असो. वैयक्तिक तपशील यामध्ये मग आडनाव, नाव वगैरे त्या सगळ्या बाबी आहेत. पुढे स्वतःच्या संपूर्ण नावासंदर्भात ते नाव कुठं जर टाकावं तर SSCवरचं नाव टाकावं किंवा त्याच्या समान दर्जा त्याचं. जर ती धारण केलेली नसेल तुम्ही अर्हता तर मग तुम्ही HSC किंवा पदवी टाकू शकतात. बघा 10वीच्या प्रमाणपत्रावरचं नाव हे आयोगाला प्रथम अपेक्षित आहे, हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. जर तुम्ही म्हटले 12वीला वेगळे 10वीला वेगळे कोणतं टाकू, 10वीचं टाका. ते म्हणले आमचं 10वी झालं, आम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी कोणत्यातरी वेगळ्या मार्गाने गेलो आहे 12वीला, तर मग 12वी टाका. ओके. मुद्दा महत्त्वाचा आहे. तुम्ही इंग्रजीमध्ये नाव टाकलं आपोआप तुमचं देवनागरी लिपीमध्ये येतं मराठीमध्ये. मात्र तिथे जर काही तफावत असेल तर तुम्ही तिथे त्याला एडिट करा, बदल करून घ्या लगेच. ओके. पुढचा मुद्दा नावात बदल असेल ना तर त्या ठिकाणी तुमचं जे 10वीचं नाव आहे का त्या नावानेच तुम्हाला अर्ज या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं, यादी लक्षात घ्या. नावात बदल झाले पुढे जेव्हा आयोग मागेल तेव्हा राजपत्राची प्रत तुम्हाला आयोगाला द्यावी लागेल. ओके. मुद्दे महत्त्वाचे आहे. जसे आरक्षणात असेल तुम्ही अपडेट्स तुम्हाला प्रोफाईल करत राहावं लागेल. शारीरिक तपशील आहे तोही तुम्हाला टाकत राहावा लागेल. आता काही ठिकाणी पदासाठी वजनाची ही आहे बघा, मग त्यात तुम्ही काही अपडेट करू शकतात. ओके. संपर्क तपशील तुम्हाला स्थायी पत्ता द्यायचा आहे, संपर्काचा पत्ता द्यायचा आहे, कोणत्या संस्थेचा वगैरे पत्ता त्या ठिकाणी द्यायचा नाही आहे, ते लक्षात घ्या. जिल्हा केंद्र जे आहे ना तुमचं, तुम्ही जर टाकलं नाही तर मग त्या पद्धतीने येत असतं. इतर माहिती माजी सैनिकांसाठी आहे, स्पष्ट दावा असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं माजी सैनिकांचे पाल्ले यांच्यासाठी कोणतंही आरक्षण नाही आहे इथे. शासनाची कर्मचारी कोणाला म्हणायचं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्र शासनाची कर्मचारी, यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या एकत्रित निधीतून ज्यांना वेतन मिळतं आहे का त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची कर्मचारी म्हणायचं. दुसरं शासकीय कर्मचारी कोणाला म्हणायचं तर महाराष्ट्र राज्याच्या कामकाजासंबंधीतील कोणती सेवा किंवा पदावर नियुक्ती असेल, मग ज्याची सेवा कंपनी, महामंडळ, संघटनेच्या स्थानिक प्राधिकरणाकडे असेल आणि त्यांचं वेतन जर राज्याच्या एकत्रित निधीच्या बाहेरून जरी दिलं जात असेल तरी ते शासकीय कर्मचारी, मात्र महाराष्ट्र राज्याच्या कामकाजासंदर्भातील. पण तिसरा मुद्दा फार महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण इथे फार सारा खूप मोठे मित्र असतात.
जे कर्मचारी असतात, सरकारी कर्मचारी आहेत, म्हणजे जिल्हा परिषद समजा इथे ग्रामसेवक आहे, पंचायत समितीमध्ये वगैरे जे क्लरिकल लोक आहेत किंवा मनपा वगैरे याच्यामध्ये जे आहेत, हे सगळे शिक्षक वगैरे हे यांना महाराष्ट्र सरकारचे कर्मचारी या संज्ञेमध्ये यांचा समावेश होत नाही हे लक्षात घ्या. जिल्हा परिषद अंतर्गतचे सगळे कर्मचारी त्यांचा समावेश नाही आहे. पुढे इतर काही सवलतीचा लाभ इथे महानगरपालिकेचे बेस्टचे असतील तर ते जे नियमित आणि स्थायी आहेत त्यांनाच भेटणार. पुढे गुणवत्ताधारक खेळाडू जे आहे त्यांना क्रीडा प्रमाणपत्र तिथे व्यवस्थित टाकावे लागतील, त्यांचे डिटेल्स. पुढे शैक्षणिक अर्हता, तुम्हाला पदवीचे महत्त्वाचे विषय वगैरे त्या ठिकाणी टाकावे लागेल, ते मुद्दे लक्षात घ्या. तुम्ही सगळ्या परीक्षा त्या ठिकाणी उत्तीर्ण असले पाहिजे, इथे तो मुद्दा आहे. तुम्ही जर म्हणले अनुत्तीर्ण आहे मी फॉर्म भरतो आहे, पदवी माझी पूर्ण नाही, तर चालणार नाही. पुढे अनुभव आहे तो कालानुक्रमे तुम्हाला भरावा लागेल, जसं वाढत गेला तसा. छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करण्यासंदर्भात फार महत्त्वाचे मुद्दे. तुमचं जे छायाचित्र आहे, ओके, स्वतः छायाचित्र आणि स्वतःच्या पांढऱ्या काळ्या शाईच्या पेनने स्वाक्षरी सरळ स्वच्छ पांढरा कागद घ्या आणि काळ्या शाईचा पेन घ्या. नाहीतर मग ते असं रेषेचा कागद आहे त्याच्यावर अशी स्वाक्षरी करतोय तशी चालणार नाही. छायाचित्र तुमचं 1 वर्षाहून अधिक कालावधीचं जुनं नसावं, ते ओळखायला आलं पाहिजे तुम्हालाही आणि इतरांना सुद्धा. एक असं वन साइडेड फोटो चालणार नाही, समोरच्या बाजूला चेहरा असावा, चेहरा आणि केस बस तेवढंच दिसावं, खूप असा मोठा त्या ठिकाणी फोटो नको. आणि पाठीमागं जे बॅकग्राऊंड आहे ते सॉलिड कलरचं असावं, एक लाल हिरवा निळा भरीव रंग असंच काहीतरी चमकदार वगैरे बहुरंगी नसावं. छायाचित्र फोटो जो तुम्ही अपलोड करताय त्याला घडी पडलेली नसावी, नाहीतर मग ते टाचणे वगैरे मारलेले आहेत तसं चालणार नाही. स्वाक्षरी तुम्हाला सांगितलं इथे, आणि ती स्वाक्षरी मिळती जुळती असावी तुमची इतर डॉक्युमेंट्सची. आणि पुढचा मुद्दा हाही सांगितलं की केवळ मराठी किंवा इंग्रजी अध्यक्षर, मी म्हटलं त्याला माझा आर आहे, मी असा आर ते दिला आहे कोंबडा मारून, तसं चालणार नाही. फक्त अध्यक्षराला परवानगी नाही आहे. ओके, मुद्दा महत्त्वाचा आहे. पुढे मग त्यावर कारवाईसुद्धा करता येऊ शकते असं म्हटलेलं आहे. अर्ज सादरीकरण, तुम्हाला लॉगिन आय डी पासवर्ड टाकायचा आहे, अर्ज सादर करायचा आहे. तुमचं त्या ठिकाणी जे प्रोफाईल तयार केलं आहे त्यानुसार तुम्ही क्वालिफाय असाल तरच तो अर्ज ही होईल. पुढे फीस जी आहे ऑनलाईन पेमेंट, आता याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही, मी पुढे जातोय. फीस संदर्भात दुसरा ऑप्शन असतो, तुम्ही चलन काढू शकतात. भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये चलन काढू शकतात, तिथे भरू शकतात. तो एक सोपा साधा मुद्दा या ठिकाणी मी सांगतोय. पुढे जिल्हा केंद्र निवड तुम्हाला निवडायचं आहे, जिल्हा केंद्र. ओके, ते लक्षात राहू द्या. फीस भरल्यानंतरच तुम्हाला केंद्र निवडता येईल, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात येतो. पुढे अर्ज रद्द करायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी विहित शुल्काचा भरणा केल्यानंतर अर्ज रद्द करून आवश्यक सुधारणांसह नव्याने अर्ज करू शकतात. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि तो कधीपर्यंत, अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी तुम्हाला तो रद्द करता येईल. पुढे उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहे, एकतर तुम्ही प्रोफाईल पाहू शकतात, त्याची प्रिंट करू शकतात, प्रोफाईल अद्ययावत करू शकतात. माय ॲप्लिकेशन यामध्ये जाऊन तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी करता येईल की तुम्ही जो अर्ज सादर केला आहे तो पाहता येईल, तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल, निकाल पाहता येईल, मुलाखती संदर्भात अभिप्राय, पावती, जिल्हा निवड केंद्र, फेरमोजणी, प्राधान्यक्रम, अर्ज रद्द करा, शारीरिक चाचणी, शिफारसपत्र, हे सगळं तुम्हाला वेबसाईटवर तुम्ही बघितलेलं असतं, त्यात जास्त वेळ घालत नाही. पुढे अर्जामधील दाव्यासंदर्भात सूचना आहे. ओके, तोही मुद्दा इथे महत्त्वाचा आहे. तुम्ही जे दावे केले त्यानुसार तुमची नंतर पडताळणी होणार आहे. आयोगाशी पत्रव्यवहार तुम्हाला करायचा असेल तर या ठिकाणी हा पत्ता दिला आहे, हा पत्ता आणि हा मेल आय डी हे नीट जतन करून ठेवा. ओके, महत्त्वाचा मुद्दा आहे, याच्यावर तुम्ही पत्रव्यवहार करू शकता. त्या ठिकाणी कशा पद्धतीने तपशील असावा ते इथे दिलेलं आहे. पुढे आपण जातोय प्रकरण क्रमांक 2 कडे. पात्रता, अर्हता आणि वयोमर्यादा. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही भारताचे नागरिक असावे. आणि दुसरं, किमान अर्हतामध्ये जाहिरातीमध्ये जे सांगितलं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं असलं पाहिजे. अर्हतेसंदर्भात आणखी मुद्दे लक्षात घ्या. जाहिरातीमध्ये जे आहे त्या शैक्षणिक अनुभव च्या पात्रता असल्या पाहिजे. दुसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा इथे, विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिलेली विद्यापीठं, अभिमत विद्यापीठं अथवा विद्यापीठ आयोगाने अथवा AICTEने मान्यता दिलेल्या स्वायत्त संस्थांमधील शैक्षणिक अर्हता तुमची असली पाहिजे. ओके, महत्त्वाचा मुद्दा आहे तो. दुसरा, स्वायत्त संस्थांचे कोर्स हे भारतातील विद्यापीठ संघाने मान्यता दिलेल्या कोर्सची समकक्ष असली पाहिजे. ओके, महत्त्वाचा मुद्दा आहे. UGCची मान्यता, हा मला वाटतं या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढे अनुभव जो आहे त्याची गणना, त्या संदर्भात या ठिकाणी मी जास्त बोलत नाही, बऱ्याच गोष्टी आहेत, ते जास्त डीपमध्ये होईल, तुम्ही वाचू शकतात किंवा PDF हे करून तिथे जाऊ शकतात. पुढे अर्हता धारण केल्याचा दिनांक आहे, वयोमर्यादा आहे. बघा, ही मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची ही आहे बाब आहे. बघा, MPSC करतायत तुम्ही, राज्यसेवा करतायत, तुम्हाला वेगवेगळ्या सर्वसाधारणपणे आयोगाच्या कक्षेतील पदांकरता कमाल वयोमर्यादा काय असते, एक सर्वसाधारण म्हटली, त्यावेळेस काही पदानुसार जाहिरातीनुसार त्या ठिकाणी धरल्या जाईल.
मात्र लक्षात घ्या, इथे तुम्ही जर ओपनमध्ये असाल सर्वसाधारण 38 वर्षीय, महिला 38 वर्षीय, खेळाडू 43 वर्षीय, माजी सैनिक जर सरळ सेवा भरती आणि गट क असेल तर सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष, गट अ आणि ब असेल तर 43 वर्ष, दिव्यांग माजी सैनिक असेल तर 45 वर्ष आणि अनाथ असेल तर 43 वर्ष. ओके, अराखीवसाठी हे सगळं. पुढे SC ST आणि त्यानंतर विमुक्त जाती अ ब क ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी काय आहे बघा. याच्यात जर सर्वसाधारणमध्ये असेल 43, महिला 43, खेळाडू 43, माजी सैनिक क आणि सरळ सेवेसाठी 3 वर्ष अधिक अ आणि ब साठी 43, दिव्यांग माजी सैनिकासाठी 45 आणि इतरांसाठी सुद्धा 45. ओके, तर या इथे वयोमर्यादे संदर्भातल्या बाबी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील. आता याच्यामध्ये काही सूट जी आहे ती खाली दिलेली आहे. ओके, ती मुद्दे तुम्ही वाचू शकता या ठिकाणी. आता इथे कमाल वयोमर्यादा जी इथे 5 वर्षांनी शिथिल म्हटलेलं आहे इतर गटांच्या बाबतीत. त्यानंतर माजी सैनिक दिव्यांगांना काही सूट आहेत त्याचे उल्लेख या ठिकाणी आहेत. पुढे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, त्याचं तर सरळ आहे की 2 अपत्य यासह पती पत्नी. ओके, म्हणजे तुम्हाला 3रं अपत्य नसावं. ओके, 2001 नंतरचं. पुढे संगणक हाताळणी प्रमाणपत्र जे आहे त्या संदर्भात तो मुद्दा महत्त्वाचा आहे, ते तुमच्याकडे असलं पाहिजे. MSCID आपण ज्याला म्हणतोय. पुढे सर्वसाधारण निवड जी आहे त्याबद्दल मी जास्त बोलत नाही, ते तुम्हाला प्रत्येक परीक्षेची वेळेस त्या जाहिरातीमध्ये येत असतं. अर्जाची छाननी असेल. त्यानंतर पुढे इतर बाबी जर बघितल्या आपण, मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची संख्या मर्यादा त्या ठिकाणी त्या बाबी आहेत. आपण पुढे जातो आहोत. चाळणी परीक्षा जी पूर्व परीक्षा असते तिला आपण चाळणी परीक्षा म्हणत असतो. पुढे अपात्रता जी आहे ती आपण बघतोय. काही जर MPSCने प्रतिरोधक केलेलं असेल काही जणांना, ओके, तर त्या ठिकाणी अपात्र ठरतील ते. परीक्षेच्या संधी बघा, या ठिकाणी हा मुद्दा नवीन आहे आणि मला वाटतं हा व्यवस्थित आपण बघूया. जे नवीन आहे ती मी त्याच्यावर जास्त भर देणार आहे. आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवाराला संधीची कमाल मर्यादा काय आहे बघा. अराखीव असाल तुम्ही खुले तर तुम्हाला 6 संधी उपलब्ध आहे कमाल. तुम्ही अनुसूचित जाती जमातीमधील असाल तर या ठिकाणी कमालची मर्यादा नाही आहे. आणि तुम्ही उर्वरित मागासवर्ग प्रवर्गातील असाल तर तुम्हाला 9 संधी आहेत. म्हणजे इथे 6, इथे अनलिमिटेड आणि इकडे 9, हे लक्षात ठेवा. आता इथे संधी केव्हा समजली जाईल ती, म्हणजे तो चान्स अटेम्प्ट म्हणतोय आपण त्याला. उमेदवारांनी पूर्वपरीक्षेमध्ये भाग घेतला, तुमची ती संधी त्या ठिकाणी धरली जाईल. उमेदवारांनी पूर्वपरीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी जरी तुम्ही उपस्थित राहिले तरी तुम्ही त्या ठिकाणी तुमची संधी ती गेली एक थोडक्यात. ओके, तुम्ही पुढे परीक्षा रद्द झाली, तुमची उमेदवारी रद्द झाली तरी ती संधी गेली. प्रत्येक संधीची गणना स्वतंत्रपणे होईल प्रत्येक परीक्षेसाठीची. ओके, आणि इतर बाबी आहेत. पुढे उमेदवारी संदर्भातील बदल, त्या संदर्भात काही मुद्दे आहे. बायोमेट्रिक पडताळणी, यावर मी जास्त बोलत नाही. आता हे बायोमेट्रिक तुम्ही परीक्षेला जातात तेव्हा असतं. पुढचा मुद्दा आहे आरक्षण आणि तदनुषंगिक तरतुदी. याच्यामधले काही मुद्दे आपण समजून घेण्यासारखे आहेत. आरक्षणाचे प्रकार, एक उभे बघितले, दुसरे आडवे बघितले. उभे आरक्षण म्हणजे सामाजिकदृष्ट्या आणि आडवे आरक्षण म्हणजे समांतर आरक्षण. बघा, आरक्षणासंदर्भातल्या तरतुदी या ठिकाणी खाली दिलेल्या आहेत. आपण डायरेक्टली या तक्त्यावर जाऊया. इथे कोणाला किती आरक्षण आहे, MPSCकडून अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हा, समजून घेणं गरजेचं आहे. उभे आरक्षण, सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांना. अनुसूचित जातीला जर बघितलं आपण आरक्षण तर 13% आरक्षण आहे. आणि काय काय लागतं यांना, जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र असल्यास म्हणलं, हे कंपल्सरी नाही, पहिलं कंपल्सरी आहे. ST कॅटेगरी म्हणतोय आपण, शेड्यूल ट्राईब, 7% आरक्षण आहे, 7%. इथे जात प्रमाणपत्र आणि वैधता असल्यास, व्हॅलिडिटी जी आहे ती कंपल्सरी या ठिकाणी नाही केली. तिसरं निरधिसूचित जाती जे आहे, विजे अ म्हणतोय आपण, त्यांना 3% आरक्षण आहे. इथे नॉन क्रिमिलियर महत्त्वाचं आहे इथे. ओके, पण याला अपवाद माजी सैनिक आणि प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहे. पुढे ब जे आहे, विजे ब, भज ब जे आहे 2.5%, तेच, हे पुढे बदल नाही आहे. क मध्ये 3.5%, ड मध्ये 2% आणि पुढे विशेष मागास प्रवर्ग 2%. पुढच्या बाबी समान आहे, त्याच्यावर मी पुन्हा वेळ घेत नाही. इतर मागास प्रवर्गाला 19% आरक्षण आहे, त्यांनाही हे सेम पुढचे मुद्दे प्रमाणपत्र. आणि EWS ज्यांना म्हणतो आपण, आर्थिक दुर्बल घटक, यांना 10% आरक्षण. ती प्रमाणपत्र यांच्याकडे असलं पाहिजे. राज्य शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थेचे प्रवासाकरता प्रमाणपत्राचा मराठी भाषेतील नमुना आहे तो यांना लागेल. ओके, त्यानुसार पदं या ठिकाणी येत राहतील. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या आरक्षणासंदर्भातल्या अटी या ठिकाणी दिली आहे. आता सद्यस्थितीत हे 8 लाखाचं या ठिकाणी आपण उत्पन्नाची अट आहे. कुटुंबामध्ये उमेदवाराचे आईवडील, 18 वर्षापेक्षा कमी वयाची भावंडे, तसेच 18 वर्षापेक्षा कमी वयाची मुले, पती पत्नी यांचा सगळ्यांचा समावेश आहे. ओके, कुटुंबाची एकत्रित वार्षिक उत्पन्न ते 8 लाख रुपये
यापेक्षा कमी असेल तरच हे निघतं आहे, हे लक्षात घ्या. आता याच्यात पुढे बदल होत जातील. हे तहसीलदार देणार आहेत त्या ठिकाणचे, ते लक्षात राहू द्या. पुढे सामाजिकदृष्ट्या आरक्षणाच्या अटी ज्या आहेत त्या आपण रेग्युलरली तुम्ही बघितलेल्या असतात, त्या संदर्भात जास्त बोलत नाही मी. पुढे समांतर आरक्षण किती टक्के बघा, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. समांतर आरक्षण कोणाकोणाला आहे? महिलांना 30% समांतर आरक्षण आहे आणि गट अ ब क ड सगळ्यांसाठीच. पुढे प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना 5% आरक्षण आहे, त्या कॅटेगरीमधल्या 5% खेळाडू असणारच. ओके, सगळेच अ ब क ड. पुढे माजी सैनिकांना फक्त क आणि ड मध्ये आरक्षण आहे 15%. बघा, अ आणि ब मध्ये आरक्षण नाही आहे, क्लास 1 आणि क्लास 2 मध्ये आरक्षण नाही आहे माजी सैनिकांना. पुढे दिव्यांग PWD आपण ज्यांना म्हणतोय त्यांना 4% आरक्षण आहे आणि ते सगळ्यांमध्ये अ पासून ते ड पर्यंत, क्लास 1 2 3 4. अनाथांना 1% आरक्षण आहे सगळ्याच ठिकाणी. केवळ अराखीव पदांकरिता या ठिकाणी समांतर आरक्षणाचा प्रकार आहे. ओके, महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढे प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांच्यासाठी आयोगाच्या कार्यकक्षेतील पदांकरिता समांतर आरक्षण लागू नाही असं म्हटलं जातं आहे. मुद्दे महत्त्वाचे. याच्यात बऱ्याचशा बाबी आणखी, त्याच्यावर आपण आणखी काही लेक्चर्स बनवू. महिलांसाठीचे आरक्षण जे आहे त्याबद्दल काही मुद्दे इथे तुम्ही बघतात. पुढे आपण जातोय, महत्त्वाच्या मुद्द्यांकडे आपण जाऊया. बघा, दिव्यांग व्यक्तीचे आरक्षण जे आहे, मग त्याच्यामध्ये आता पुन्हा काय, अल्प अंधदृष्टी जे आहेत हे 4%चं विभाजन कसं आहे ते बघा. अंध अल्पदृष्टीला 1%, कर्णबधिरता आणि ऐकू येण्यातील दुर्बलता 1%, अस्थिव्यंगता, मेंदूचा पक्षाघात, सेरेब्रल पल्सी म्हणतो आपण त्याला, कुष्ठरोग मुक्त म्हणतोय, शारीरिक वाढ खुंटणे, आम्ल हल्लाग्रस्त आणि स्नायू विकृती यांना 1%. पुढे स्वमग्नता, मंदबुद्धी, त्याच्यानंतर विशिष्ट शिक्षण अक्षमता आणि मानसिक आजार यांना 1%. ओके, बहिरीपणा आणि अंधत्व असं एकापेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांगत्व असेल तर त्यांनाही 1%. हे लक्षात राहू दे, फार महत्त्वाचे मुद्दे. मग आवश्यक प्रमाणपत्र त्या याच्यातले तुम्हाला लागणार आहे की तुम्हाला दिव्यांगाचे प्रमाणपत्र लागणार आहे, वय, आदिवास, राष्ट्रीयत्व आणि जात प्रमाणपत्र त्या ठिकाणचं. पुढे लेखनिक आणि अनुग्रह कालावधी जो आहे त्याच्या संदर्भातले मुद्दे आहेत, आपण त्याच्यावर एक स्वतंत्र लेक्चर म्हणलं आहे. माजी सैनिकांसाठीचे आरक्षण बघा, माजी सैनिकांना फक्त सरळ सेवा भरतीच्या गट क आणि गट ड साठी 15% समांतर आरक्षण आहे. तो एक मुद्दा इथे लक्षात राहू दे. इतर जे मुद्दे आहेत त्याच्यावर आपण पुन्हा नंतर आणखी एक स्वतंत्र लेक्चर बनवणार आहोत. ओके, तुम्ही नवीन असाल या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपलं STI RCP हे ॲप्लिकेशन आहे, त्याच्यावर आपण हे सगळी व्हिडिओ लेक्चर्स आणि महत्त्वाचे अपडेट आणत असतो. हे ॲप्लिकेशनही डाउनलोड करून ठेवा, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. पुढचा मुद्दा वयोमर्यादेसंदर्भात आहे. ओके, सैन्यासंदर्भात दिलं आहे, स्पर्धा परीक्षा, त्या सगळ्या बाबी, लाभार्थी, पात्र व्यक्ती, एक सर्व्हिसमॅन संदर्भातले बरेच मुद्दे आहे. यावर मी स्वतंत्र लेक्चर बनवतो. जर तुमची इच्छा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये करत चला की नेमके कोणत्या कोणत्या मुद्द्यावर स्वतंत्रपणे लेक्चर या ठिकाणी टाकू किंवा व्हिडिओ बनवावे. ओके, कारण की तो वर्ग किती आहे ते मला माहीत असलं पाहिजे. पुढे आता क्रीडाविषयक अर्हता जे आहेत, कोणाकोणाला या ठिकाणी हे आहे संधी आहे ते तुम्ही बघताय, तुमच्या समोर आहे. याच्यावर मी स्वतंत्र लेक्चर बनवतो. पण एक तुम्हाला माहीत असो बाबा, या सगळ्या बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत, म्हणजे खूप डिटेलमध्ये सगळं काही MPSCने दिलेलं आहे. अनाथ व्यक्तींसाठीचं त्या संदर्भातले मुद्देसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील जे 865 गाव आहेत त्या संदर्भातले सुद्धा हे दिलेले आहेत की ज्या पदाकरता महाराष्ट्रातील किमान 15 वर्षे वास्तव्याची अट असेल त्या पदासाठी महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या या 865 गावातील वास्तव्य विचारात घेण्यात येईल. हा मुद्दा इथे लक्षात ठेवावा लागेल. आणि यांना आरक्षणाचा वगैरे लाभ या ठिकाणी भेटणार नाही सामाजिक, ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. पुढे मग कागदपत्र आहेत, वयाच्या पुराव्यासंदर्भात कोणती कागदपत्र, तर तुम्ही ती मॅट्रिकचं प्रमाणपत्र देऊ शकतात किंवा इतर बऱ्याच बाबी आहे. मग ग्रामपंचायतीचा दाखला वगैरे वयाच्या पुराव्यासाठी. पुढे शैक्षणिक अर्हतेसाठी तुम्ही माध्यमिक शाळा, त्याच्यानंतर पदवी वगैरे त्या सगळ्या बाबी आहे. मागासवर्गीयासाठी तुम्हाला ते जातीचे प्रमाणपत्र लागणार आहेत. नॉन क्रिमी लेअरचा तुमचा जो आदेश आहे, शासन निर्णय, त्यानुसार तुम्हाला ती प्रमाणपत्र. पुढे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचं प्रमाणपत्र आहे, जे आपलं तुम्ही मॅट्रिकला वगैरे भाषा तो विषय घेतलेला असतो ते तुम्हाला भेटून जातं. पुढे दिव्यांग व्यक्ती, माजी सैनिक, महिला, आरक्षणासाठी पात्र व्यक्ती, खेळाडू, विवाहित स्त्रिया या सगळ्यांसाठीचे या ठिकाणी आपण बघतोय. पुढे लायसन्ससाठी जे म्हणतो आपण AM VI त्या संदर्भातला इथे मुद्दा आहे. ओके, तर अशा पद्धतीचे हे मुद्दे मला वाटतं या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. आणखी जे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यावर मी घेतो. इथे आणखी एका मुद्द्यावर आपण डायरेक्टली आलो आहे, निकाल प्रक्रिया. तुम्हाला जे निगेटिव्ह सिस्टीम आहे ती इथे सांगतोय मी. इथे उत्तर तालिका प्रथम आणि द्वितीय आहे, जे 1/4 किंवा 0.25% जे आहे ती निगेटिव्ह सिस्टीम आता आयोगाने केली आहे. ओके, ते इथे लक्षात घ्यावं लागेल. पुढचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे हा बघा, समान गुण मिळाले तर मग काय करायचं. मुख्य लेखी परीक्षा किंवा चाळणी यामध्ये जास्त गुण धारण करणारा उमेदवार जो आहे
तो त्या ठिकाणी रँकिंगवर राहील. पुढे अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांकास धारण केलेली उच्च शैक्षणिक अर्हता इथे सगळ्यात महत्त्वाची असणार आहे. मग डॉक्टरेट, एम फिल, त्यानंतर पुढे आपण बघतोय पारंपरिक विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी, दूरस्थ शिक्षणाद्वारे पदव्युत्तर म्हणजे MA ज्याला आपण म्हणतो, MSc वगैरे ज्या पोस्ट ग्रॅज्युएट आहेत त्याला महत्त्व दिलं जाईल. ओके, सगळ्यात आधी तर गुणाला महत्त्व आहे, पहिला मुद्दा. दुसरा पोस्ट ग्रॅज्युएटला महत्त्व आहे. तिसरं तो दिनांक कधीचा आहे, उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्याचा त्या दिनांकालाही महत्त्व आहे. ओके, या बाबी. पुढे मग वय येतं आहे. त्यानंतर वयातही सारखे आले तर मग SSCमध्ये जास्त गुण ज्यांना मिळालेले आहेत त्यांचं या ठिकाणी प्राधान्यक्रम असणार आहे. आणि हे सगळं जर समान आलं तर मग त्यांच्या आडनावाच्या अध्यक्षरानुसार त्या ठिकाणी फायनल निवड होणार आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी सांगितलेले आहे. पुढे शिफारस आहे, निवड झाली गव्हर्नमेंटकडे, तुमची शिफारस होईल. पुढे प्रतीक्षा यादी संदर्भातले मुद्दे आहे, गुणपत्रिका उत्तर तालिकेसंदर्भातले मुद्दे आहेत, सेवा उत्तर शर्ती आहे, त्याच्यावर मी स्वतंत्र लेक्चर बनवेल नंतर. ओके, यावर आपण जास्त वेळ घालवत नाही. उत्तर तालिकांच्या हक्काताळणी वगैरे हे मुद्दे तुम्ही हॉल तिकीटवर ऐकत असतात. ओके, इथे आता गैरप्रकारामध्ये काही चुकीच्या गोष्टी तुम्ही करत असाल, खोटी माहिती वगैरे, त्या सगळ्या बाबी इथे येत असतात. हे तुम्ही वाचू शकतात निश्चितपणे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या PDF ची मी लिंक देतो आहे. तर अशा पद्धतीने 2021 मधलं फार महत्त्वाचं अपडेट हे पुढील 3-4 वर्ष आता मला वाटत नाही बदलवण्याची गरज याच्यामध्ये असेल, कारण जुनं अपडेट जर बघितलं 5-6 वर्षानंतर हे अपडेट येतं आहे सर्वसाधारण सूचनांबाबत. निश्चितपणे तुमच्याकडे जतन ठेवा आणि याचा अभ्यास करा. चला, इथे आपण थांबूया. धन्यवाद.